झी मराठी प्रस्तुत सूर तेच छेडिता कमलेश भडकमकर लाईव्ह या कार्यक्रमात यानंतर मंचावर आमंत्रित करूया सुप्रसिद्ध संगीतकार आणि कमलेशचा खास मित्र कौशल इनामदार याला. कौशल कॉलेज पासून आता अगदी बालगंधर्व पर्यंत, म्हणजे जरा क्रम चुकल्यासारखं वाटतोय का, पण म्हणजे बालगंधर्व चित्रपटापर्यंत तुम्ही एकत्र आहात. आणि या प्रवासातला एक महत्वाचा टप्पा म्हणजे गर्द निळा गगन झुला. तर या अल्बमच्या वेळेची एखादी आठवण. खरं तर ही सगळी स्मरण यात्राच आमची चालली अगदी घरपरतीच्या वाटेवर पासनं आतापर्यंत. पण गर्द निळा गगन झुला ही खास आठवणीत राहण्यासारखी गोष्ट आहे. बांद्र्याच्या V2 स्टुडिओमध्ये आमचं रेकॉर्डिंग चाललं होतं आणि म्हटलं तर रेकॉर्डिंग सारखं रेकॉर्डिंग होतं. फक्त फरक इतकाच होता की दुसऱ्या दिवशी म्हणजे हे रात्री 1:30 वाजलेला आहे आत्ता आणि आता सकाळी 10चा कमलेशच्या लग्नाचा मुहूर्त आहे. आम्ही त्याला खूप सांगितलं की नाहीतरी स्टुडिओ भाड्यावर घेतलाय, इकडेच लग्न करून टाक वगैरे. पण कमलेशचं डेडिकेशन सांगायचं तर वाजवता वाजवता, वैशाली माफ करा, खरं वाजवता वाजवता कमलेश म्हणाला उगाच हे लग्न मध्ये आलं. पण या सगळ्या आठवणी म्हणजे त्याचा काही मोल नाहीये अशा आहेत. गगन झुला तर आमचं दोघांचंही लाडकं प्रोजेक्ट आहे. याच अल्बम मधलं एक गाणं ऐकूया. अशोक बागवे बसलेले आहेत प्रेक्षागृहात आणि त्यांचंच एक गाणं आहे वासाचा पयला पाऊस यायला. वरी थरारियला हो पाण्याचे तरिंगे
कमलेशच्या सगळ्या अरेंजमेंटचं मला त्याची खासियत हीच वाटते की अत्यंत संयत अशी त्याची अरेंजमेंट असते. आणि आम्ही अगदी पहिल्यापासून म्हणजे कमलेशनी पहिलं गाणं मला वाटतं माझंच अरेंज केलं असेल आणि तिथपासून आजपर्यंत अगदी बालगंधर्वपर्यंत आम्ही एकत्र काम करतोय अजून सुद्धा. गर्दनिळा गगनझुला हा जो अल्बम होता आणि विशेषतः गर्दनिळा गगनझुला हे गाणं हे एका अर्थाने R.D. बर्मनला ट्रिब्यूट आहे. ही गाण्याची मूळ गायिका हमसिका अय्यरला मी बोलवतो. This was my very first song with Kaushal and Kamlesh, and hence it's very close to my heart. And I have some wonderful memories while recording this song.
Thank you.